मी हे Amazonमधून पॉवर बँक मागवलेली आहे. तर ह्या पॉवर बँकचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास 100 वॅट ह्याचं आउटपुट आहे आणि ह्याचं जे इनपुट आहे हे रॅपिड चार्जिंग आहे. जवळपास हा 65 वॅटने हे रॅपिड इनपुट चार्जिंग होते. तर इथे बघा 20 वोल्ट इनपुट करंट आणि 2.9 एम्पियर म्हणजे जवळपास 60 वॅटचा इनपुट करंट सुरू आहे आणि इथे पर्सेंटेज वगैरे दाखवले जातात. तसेच इथे 2C पोर्ट आहेत, तो पण USB पोर्ट आहे. पॉवर बँक जरा हातामध्ये जर बघितली तर थोडीशी मोठी वाटते. ह्याच्यामध्ये वेगवेगळे असे माहिती दिलेली आहे. जेब्रॉनिक्स कंपनी, रॅपिड चार्जिंग आणि आउटपुट कोणकोणत्या टाईपचे आहेत. तर ह्याची प्राईस जर बघितली तर जवळपास हे मला 3,800 रुपयाला मिळालेले आहे आणि 1 डे डिलिव्हरी झालेली आहे. म्हणजे सकाळी ऑर्डर केली ते संध्याकाळी आलेली आहे किंवा आदल्या दिवशी ऑर्डर केला दुसऱ्या दिवशी येईल. तुम्हाला इथे एक बटन मिळेल. तर इथे बरेचसे फंक्शन्स तुम्ही यूज करून ऑपरेट करू शकता. फक्त ज्यावेळेस तुम्ही याला इनपुट चार्जिंग करत आहे त्यावेळेस तुमच्याकडे एक मॅक्स वॅटचा चार्जर असणं गरजेचं आहे. सध्या मी ॲपलचा चार्जर कनेक्ट केला आहे. तर ही पॉवर बँक आहे, जवळपास 27,000 याची कॅपॅसिटी आहे आणि माहिती वगैरे दिलेली. तर मी हे Amazonवरून मागवलेले आहे आणि हा मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे. तर ह्याला लेड डिस्प्ले वगैरे सर्व काही सिस्टम्स आहेत आणि इथे सर्व काही कॉन्फिगरेशन्स दिलेले आहेत की कोणत्या वेळेस कोणतं आउटपुट कसं जातं आहे. तसेच जर इथं बघितलं तर ह्याचं त्यांनी केबल ह्या एक QR कोड वगैरे दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त यांनी इन्स्ट्रक्शन मॅन्युअल वगैरे असं काही दिलेलं दिसत नाही. तर इथे एका याच्यामध्ये तुम्हाला एक चार्जिंगची केबल मिळून जाईल. ही आहे C2C टाईप हाय ह्याच्यासाठी वॅटसाठी. बट ह्यांनी जे काही मॅन्युअल इन्स्ट्रक्शन्स वगैरे आहेत ते काही सापडलेले नाहीत. त्यामुळे तुम्हाला स्वतःच हे फाइंड करावं लागेल की कोणतं बटन दाबल्यावर काय होते. कारण Amazon रिव्ह्यूला आणखी एकाने कमेंट केली होती की त्याला साईड बटनचं काय इश्यू सापडला. तसे बघितलं तरी पॉवर बँक एवढी मोठी नाही आहे आणि याचं चार्जिंग जे आहे तेही सफिशियंट आहे. बट एवढे फास्ट होत नाही आहे. बट ॲज कम्पेअर टू अदर पॉवर बँक्स तुम्हाला याच्यातून 100 वॅट आउटपुट मिळणार आहे आणि आपण ही डिरेक्टली तुमच्या लॅपटॉपला किंवा दुसऱ्या पॉवर बँकला यूज करू शकता. तसेच आपल्याकडे दुसरी पॉवर बँक आहे ॲम्बरची. बट याची जी कॅपॅसिटी आहे ती स्मॉल आहे, 20,000 आहे. बट त्याचं आउटपुट कमी आहे. बट हे 100 वॅटसाठी आहे. त्यामुळे तुम्ही जर लॅपटॉप वगैरे किंवा इतर गोष्टीसाठी यूज करायचं असेल तर मात्र खूप बेनिफिशियल आहे. तर हा प्रोडक्ट जर ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही करू शकता. याच्यावरून iPhone 15 प्लस हा 4 टाईम चार्जिंग होतो. मॅकबुक प्रो लॅपटॉप 1 टाईम चार्जिंग होतो किंवा दुसरे लॅपटॉप इझिली चार्जिंग होतात. त्याचं वजन जवळपास 400 ग्रॅम एवढं असेल आणि याची कॅपॅसिटी चांगली आहे. ह्याच कम्पेअरमध्ये जर मार्केटमध्ये दुसऱ्या पॉवर बँक जर तुम्ही बघितला तर त्याची किंमत जवळपास 4,500 to 5,000 आहे आणि वरून त्यांना इथं जो डिस्प्ले आहे तो अशा टाईपचा डिस्प्ले वगैरे तिथे भेटत नाही. त्यामुळे त्याचा एक तो इश्यू राहू शकतो. त्यामुळे तुम्ही मेड इन इंडियाचा हा प्रोडक्ट घेऊ शकता आणि बघू शकता की 3 मिनटामध्ये जवळपास मिनिटाला 1% चार्जिंग होते याची. आणि मी आयफोनचा चार्जर कनेक्ट केलेला आहे 65 वॅटचा तिथे, जवळपास 60 वॅटचा आणि अशा प्रकारे हे होतं आहे. तर तुम्हाला प्रोडक्ट हा बाय करायचा असेल तर नक्की तुम्ही बाय करा आणि मी तिथे एक लिंक दिलेली आहे किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्रोव्हाइड करतो, तिथून तुम्ही घ्या. थँक्यू.